श्री स्वामी समर्थ. आज आपण मनी फ्रॉगबद्दल माहिती बघणार आहे. फेंगशुईमध्ये जे उपाय केले जातात ते मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही, कितीही मेहनत केली तरी सेविंग होत नाहीत, तर आज मी तुम्हाला एक असा पॉवरफुल फेंगशुई उपाय सांगत आहे जो योग्य पद्धतीने केल्यास घरात पैसा, समृद्धी आणि लक वाढवू शकतो. तो म्हणजे मनी फ्रॉग. हा छोटासा बेडूक तुमचं नशीब बदलू शकतो, पण फक्त योग्य पद्धतीने ठेवल्यास. तर बघा, मनी फ्रॉग म्हणजे 3 पायांचा बेडूक ज्याच्या तोंडात कॉईन असतो. फेंगशुईमध्ये याला वेल्थ अट्रॅक्टर मानलं जातं. असं मानलं जातं की हा बेडूक पैसा घरात आणतो, आर्थिक अडचणी कमी करतो, बिझनेसमध्ये प्रॉफिट वाढवतो. पण फक्त ठेवून उपयोग नाही, योग्य उपाय करणे खूप महत्त्वाचे आहेत. तर सर्वात आधी पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपाय, मनी फ्रॉग नेहमी साऊथ ईस्ट मध्ये ठेवायचा आहे. हा जो साऊथ ईस्ट कोपरा आहे हा धनाचा कोपरा मानला जातो. हा कोपरा वेल्थ एनर्जीसाठी खूप पॉवरफुल असतो. तसेच तुम्ही दरवाजाच्या आतल्या बाजूला पण ठेवू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बाहेर नाही, नेहमी घराच्या आत तोंड करून ठेवायचा आहे. आणि हा सर्वात मोठा चुका ज्या लोक करतात ते म्हणजे मनी फ्रॉगचा चेहरा घराच्या आत ठेवायला असावा. तर बाहेर असेल तर पैसा बाहेर जातो, जर आत असेल तर पैसा घरात येतो. तुम्ही 1, 3 किंवा 6 किंवा 9 मनी फ्रॉग्स ठेवू शकता. 3 फ्रॉग्स जे आहेत ते ग्रोथसाठी आहेत, 6 फ्रॉग्स जे आहे ते लकसाठी आहेत आणि 9 फ्रॉग्स जे आहे ते मॅक्झिमम वेल्थसाठी आहेत. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा. सर्व फ्रॉग्स एकाच ठिकाणी ठेवू नका. आणि मनी फ्रॉग ॲक्टिवेट करण्यासाठी हा पॉवरफुल उपाय आता मी तुम्हाला सांगत आहे. लाल कपड्यावर ठेवा, लाल दोरा बांधा आणि कॉईन तोंडात असणे त्याच्या आवश्यक आहे. हे केल्याने वेल्थ एनर्जी मल्टिप्लाय होते. आणि दर आठवड्याला आपण ह्या मनी फ्रॉगला साफ करायचं आहे. त्याने क्लीन एनर्जी होईल आणि मोअर मनी एनर्जी येईल. म्हणजे आपण क्लीन केलं मनी फ्रॉगला तर त्याची एनर्जी ॲक्टिवेट होते, चांगली होते आणि आपल्याकडे पैशाची जी एनर्जी आहे ती भरपूर प्रमाणात चांगली होते. तर आणि ह्या चुका करू नका. कुठल्या तर बेडरूममध्ये ठेवू नका, किचनमध्ये ठेवू नका, बाथरूममध्ये ठेवू नका आणि जमिनीवर सुद्धा ठेवू नका. मनी फ्रॉगला नेहमी रिस्पेक्ट द्या, तो वेल्थ सिम्बॉल आहे. तर ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. श्री स्वामी समर्थ.